बातमी पुण्यातून भाजपातील अंतर्गत धुसफुसी संदर्भात पुण्यात भाजपातील अंतर्गत धुसफूस ही समोर आली आहे, चव्हाट्यावर आली आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपाचीच फलकबाजी बघायला मिळते आणि या फलकावर स्टँडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं। आता खासदारकी पण हवी आहे का असा सवाल उपस्थित केला गेलाय। आता बस झालं, तुला नक्की पाडणार कष्टाळू भाजप कार्यकर्ते असा मजकूर या फलकावर होता। तर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपाची ही बॅनरबाजी पुण्यामध्ये बघायला मिळाली। तर पुण्यामध्ये भाजपाची फलकबाजी बघायला मिळाली। या फलकावर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात मजकूर असल्याचं दिसतंय। यामध्ये या बॅनरवर सर्व काही दिलं, आता खासदारकी सुद्धा हवी आहे का असा सवाल उपस्थित केला गेलाय आणि खाली एक कट्टर कष्टाळू भाजपा कार्यकर्ता असं लिहिलं गेलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत जोडलाय। रोहन, पुण्यामध्ये भाजपाची अंतर्गत कलह हा समोर चव्हाट्यावर येताना दिसतोय। जगदीश, खरं तर लोकसभेसाठी पुण्यातून दोन मुख्य दावेदार उभे ठाकलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्यामधलाच हा संघर्ष आहे का की इतर कोणी हा खोडसाळपणा केला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आज सकाळी पुणे महानगरपालिकेच्या समोर हे फ्लेग जे ते पाहायला मिळाले। मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा उल्लेख करत स्टँडिंग दिलं, महापौर पद दिलं, सरचिटणीस पक्षाचं केलं, आता खासदार पण करायचं का, तुला नक्की पाडणार एक कष्टाळू भाजप कार्यकर्ता, अशा प्रकारचा हा फ्लेक्स पाहायला मिळाला आणि यामुळेच संपूर्ण भाजपमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळते। नेमका हा फ्लेक्स कोणी लावला, कशासाठी लावला, याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे तपासणं तितकंच महत्वाचं आहे। परंतु भाजपमधून मुरलीधर मोहोळ यांना खरंच विरोध आहे का की हा कोणी खोडसाळपणा केला, हा संशोधनाचा विषय सध्या बनलेला पाहायला मिळतोय। परंतु अशा फ्लेक्समुळे सध्या भाजपच्या अंतर्गत गोटामधला वाद जो आहे तो चव्हाट्यावरती आलेला पाहायला मिळतोय। भाजपमध्ये अनेक गटबाजी यापूर्वी देखील शहरामध्ये पाहायला मिळालेली होती। भाजपमध्ये गट आहेत, गटतट आहेत असं बोललं देखील जात होतं, परंतु थेटपणे जे आहेत ते पडसाद जे पडलेले पाहायला मिळत नव्हते। ते मात्र रोहन, पुण्यातील कार्यकर्त्यांसोबत काही बातचीत झाली आहे का, त्यांच्या नेमक्या या फलकाबाबत काही भावना आहेत? कार्यकर्त्यांसोबत याबाबतचं बोलणं नाही, परंतु आपण मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधण्याचा याबाबत प्रयत्न केला। थेटपणे रेकॉर्डवरती याबाबत बोलण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी टाळलेलं पाहायला मिळालं, परंतु असे प्रकार करून उमेदवारी मिळत नाही अशा प्रकारचं देखील मुरलीधर मोहोळ यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे हा जो सगळा बॅनरचा खोडसाळपणा जो आहे तो पक्षातूनच केला असल्याचा जो आहे तो अशा प्रकारचं निरसन जे आहे ते केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे भविष्यामध्ये जशी जशी लोकसभेची निवडणूक जवळ येईल तसा तसा हा वाद वाढतोय का किंवा वरिष्ठ लोक हा वाद मिटवतायत हे पाहणं देखील आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद रोहन, दिलेल्या या माहितीबद्दल।